इथे आपण छातीच्या घडीनुसार अस्तर 4 फोल्ड करून घेतले, म्हणजेच आपली छाती 32 आहे, त्याचा चौथा भाग आणि त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन. आता आपण उंची टाकूया. उंची इथं आपण 14.25 इंच घेतोय, म्हणजेच 14 आणि 2 रेषा. आता हे दोन्ही पॉईंट्स जोडून घेऊया, म्हणजेच माप टाकायला सोपं जाईल. आता शोल्डर घ्यायचे आहेत 5.5 इंच. त्यानंतर मुंढा खोली इथं 6 इंच घेतोय. पुन्हा आपल्याला बंद बाजूकडून 5.5 इंचाला मार्क करून पुढल्या साईडला आपल्याला इथं 6 इंचाला मार्क करून घ्यायचं आहे. त्यानंतर हे पॉईंट्स जोडून घेऊया. असं केल्याने आपली मुंडा रेषा आणि छातीची रेषा अगदी सरळ रेषेत येतात. आता इथं छातीचं माप म्हणजेच 8 इंच आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. त्यानंतर तुमच्या कमरेचा जो काही चौथा भाग असेल तो इथं टाका. ज्या मापात 27 इंच कंबर होती त्याचा चौथा भाग आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. आता ही फिटिंग लाईन आणि मार्जिन लाईन इथं आपण जोडून घेऊयात. त्यानंतर आपल्याला मुंड्याचा शेप द्यायचा आहे, जो की इथं आपण 1.25 इंचावर घेतोय. आता मुंडा लाईनचा इथं मध्य काढून आपण मुंड्याचा शेप देऊन घेऊया. त्यानंतर तिथूनच आपल्याला अर्धा इंच आतल्या साईडला मार्क करून घ्यायचं आहे पुढील मुंड्यासाठी. आणि जिथं आपण मध्य काढला होता तिथं आपल्याला पाव इंच आतल्या साईडला यायचं आहे, जेणेकरून आपल्या पुढील भागात चुणे येणार नाहीत. इथे मी पुढील मुंड्याचा शेप देऊन घेते. आता आपल्याला गळारुंदी टाकायची आहे. गळारुंदी इथं आपण 2.5 इंच घेतो. गळ्याची खोली तुम्ही तुमच्या आवडीनुसार बदलू शकता. इथं मी 5 इंच घेते. पुन्हा खालच्या साईडला आपल्याला 2.25 इंचावर मार्क करायचं आहे, म्हणजेच आपला गळा हा दाटल्यासारखा वाटणार नाही. इथं मी साधा गोल गळ्याचा शेप देऊन घेते. आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे, म्हणजेच आपला मागील भाग सेपरेट करून घ्यायचा आहे, कारण इथं आपण एका वेळी दोन्ही भागाचं कटिंग करून घेतलेलं आहे. तर सुरुवातीला आपण मागील मुंड्याचा शेप कट करून घेऊयात. अशा पद्धतीने कटिंग केल्यामुळे आपला बराचसा वेळ वाचतो आणि एका वेळी आपले 2 कामं होऊन जातात. तर इथं आता आपण मागील भाग सेपरेट करून घेऊयात. त्यानंतरच आपल्याला पुढील गळा आणि पुढील मुंडा कट करून घ्यायचा आहे. पहा मी कशा पद्धतीने कटिंग करते. आता आपण पुढील मुंडा कट करून घेऊयात. आता आपण मागील भागाचा गळा कटिंग करून घेऊयात. तर इथं आपण 2.5 इंच गळारुंदी घेतली होती. मागील गळा इथं मी 3.5 इंच घेते. त्यानंतर मागच्या साईडला सुद्धा 2.25 इंच गळारुंदी घेऊन इथं मी अशा पद्धतीने चौकोन आखून इथं गळ्याचा शेप देऊन घेतलेला आहे. आता आपण हे कटिंग करून घेतोय. आता हे अस्तरचे भाग मी मेन फॅब्रिकवर कटिंग करून घेतलेले आहेत. इथं पहा, पुढील भागासाठी प्रिंटेड आणि मागील भागासाठी इथं मी प्लेन फॅब्रिक वापरले. हे साडीतलं कापड आहे, हे बाजूला ठेवून घेऊयात. आता आपण बाहीची कटिंग करूयात. इथे आपण वेगळ्या पद्धतीची फुगाबाई शिवणार आहोत, तर त्यासाठी आपण पेपर कटिंग करून घेऊयात. तर इथं मी 9 इंच उंची घेते. तर सुरुवातीला आपल्याला साधी बाही कटिंग करून घ्यायची आहे. त्यानंतर इथं सरळ लाईन आखून घेऊयात. जर तुम्हाला 10 इंचाची बाही हवी असेल तर ह्यानुसार कटिंग करा. त्यानंतर आपल्या छातीनुसार 3.25 इंचावर मी कॅफाईट टाकून घेतलेली आहे. त्यानंतर इथं आपल्याला छातीचा चौथा भाग टाकून घ्यायचा आहे. त्याच्यातून आपल्याला 1.5 इंच मायनस करून घ्यायचं आहे. आता जिथंपर्यंत आपण मायनस केलं आहे तिथं आपण अशी सरळ लाईन आखून घेऊयात. त्यानंतर वरच्या साईडला आपल्याला 1 इंचाला मार्क करून ह्या लाईनचा मध्य काढून घ्यायचा आहे. तिथंच वरती आपल्याला अर्धा इंचाला मार्क करून असा मागील मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर तुमचा दंड घे, त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन. आता आपण फिटिंग लाईन आणि मार्जिन लाईन दोन्ही लाईन इथं जोडून घेऊयात. आता आपल्याला वरच्या साईडला इथं 3 इंचाला मार्क करून घ्यायचं आहे. तर इथं मी पुढं सुद्धा 3 इंचाला मार्क करून सरळ लाईन आखून घेते. त्यानंतर आपल्याला त्याच लाईनवर 3.5 इंचाला मार्क करून घ्यायचं आहे. आता आपण ही लाईन जोडून घेऊया. त्यानंतर आपल्याला बंद बाजूकडून साधारण 1.25 इंच सोडून अशा पद्धतीने आपल्याला बाहीचा शेप देऊन घ्यायचा आहे. आता हे आपण कटिंग करून घेऊयात. तर ही वेगळ्या पद्धतीची आपली फुगाबाही आहे आणि ती शिवल्यानंतर खूप छान दिसते. ही आपण कटिंग करून घेतोय. त्यानंतर आहे अशी मी अस्तर आणि मेन फॅब्रिकवर इथं कटिंग करून घेतलेली आहे. पहा, इथे आपल्या बाहीची कटिंग झालेली आहे, बाजूला ठेवून घेऊयात. त्यानंतर घेरसाठी इथं मी हे अस्तर घेतलेलं आहे. हे 4 फोल्ड आहे, म्हणजे आपले इथं 2 पीस आहेत पाहताय.
आपल्या घेरची उंची ही 34 इंच आहे, म्हणून इथं अस्तर मी 32 इंच घेतलं आहे. त्यानंतर ह्याची रुंदी पाहताय 16 इंच आहे, म्हणजेच 32 इंचाचे आपल्याकडे 2 पीस आहेत. त्यानंतर उंचीमध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार चेंजेस करू शकता. त्यानंतर मी ह्याच मापाचं मेन फॅब्रिक कट करून घेतलेलं आहे. फॅब्रिकची उंची 34 इंच आहे, तर तुमच्या मेन फॅब्रिकशिवाय अस्तर हे 2 इंचाने कमी घेत जा, म्हणजेच ते दिसायलासुद्धा खूप छान दिसतं. इथे आपला संपूर्ण वन पीसचं कटिंग झालेलं आहे, म्हणजेच आपला घेर, स्लीव आणि फ्रंट आणि बॅक पार्ट. आता आपण शिलाई पाहूयात. आपण बाहीपासून सुरुवात करतोय. तर इथं पहा, मी बाही घेतलेली आहे. अशा पद्धतीने आपल्याला ओपन करून घ्यायची आहे. आता इथं मी अस्तरचा एक पार्ट खालच्या साईडला ठेवून घेते. त्यावर आपल्याला मेन फॅब्रिकचे दोन्ही पार्ट ठेवून घ्यायचे आहेत. आता आपण वरची बाही सेपरेट करूया, म्हणजे इथं आपली खालची बाहीसुद्धा सेपरेट होईल. तसं केल्याने आपल्या दोन्ही बाह्या ह्या एकाच साईडच्या तयार होत नाही. आता आपण शिलाई करून घेऊयात. तर इथं आपण मेन फॅब्रिकवर वरच्या साईडने बाही ठेवून खालच्या साईडने आपल्याला एकदा वितपत शिलाई घ्यायची आहे. तर त्यानंतर आपण हे अस्तर आतल्या साईडला फोल्ड करून वरच्या साईडने एक दाबटीप देऊन घेतो. तर पहा, आपली बाही ही वरच्या साईडला होती आणि ती आपण आतल्या साईडला पलटून घेतलेली आहे. आता आपण आपल्या अस्तरला मेन फॅब्रिक जोडून घेतोय. 5 इंच इतपत शिलाई घेऊन शिलाई करून घ्यायची आहे. तर शिलाई देते वेळेस आपल्या बाहीला कुठे चुण्या येणार नाहीत ह्याची काळजी घ्या. आणि इथं अस्तर जोडते वेळेस आपल्याला 5 नंबरची शिलाई घ्यायची आहे, म्हणजेच आपलं काम हे लवकर होतं. त्यानंतर इथं मी एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते कट करून घेणार आहे. आता आपली बाही ही अशा पद्धतीने तयार होते. आपल्याला ती मध्यात फोल्ड करून घ्यायची आहे. सेंटरला इथं आपण एक नॉच देऊन घेतोय. आता बंद बाजूकडून इथं आपल्याला साधारण 3 इंचाला मार्क करून घ्यायचा आहे. इथं आपण नॉच देऊन घेऊयात. आता ह्या नॉचपासून दुसऱ्या नॉचपर्यंत आपल्याला छोट्या छोट्या अशा प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत. पहा, मी कशा पद्धतीने प्लेट्स टाकते. सुरुवातीला आपल्याला 3 इंचच घ्यायचं आहे. त्यानंतर आपण मोजून पाहणार आहोत ते परफेक्ट आहे का, नाहीतर मग बाही आपली कमी पडेल. दुसऱ्या साईडची बाहीसुद्धा आपल्याला ह्याच पद्धतीने तयार करून घ्यायची आहे. तर पहा, इथं आपल्या प्लेट्स टाकून झालेल्या आहेत. बाही मध्यात फोल्ड करून घेऊयात. तर इथं पहा, आपलं 5 इंच इतपत कापड एक्स्ट्रा आलं आहे एका साईडला, तर त्याची मी इथं एक चुणी टाकून घेते. तर इथं तुमच्या मुंढ्याचं माप आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन अशा पद्धतीने बाही आपली तयार करून घ्यायची आहे. आता आपली बाही परफेक्ट तयार झालेली आहे. तर इथं मी ह्याच पद्धतीने आपल्या दोन्ही बाह्या तयार करून घेतलेल्या आहेत. आता आपण टॉप पार्टची शिलाई पाहतोय. तर इथं पहा, मी समोरील भाग घेतलेला आहे. त्यावर वरच्या साईडला असा मी अस्तरचा भाग ठेवून त्यावर टाचण्या लावून घेतलेल्या आहेत, म्हणजेच आपल्याला शिलाई करायला सोपं जाईल. आता आपण इथं गळ्याला 5 इंच इतपत शिलाई घेऊन शिलाई देऊन घेतोय. जिकडे आपला गोलवा शेप असेल तिथं सुई आतल्या साईडला ठेवून फुटर वरती करून मगच तुम्ही कापडाची दिशा बदलून घ्या, म्हणजेच आपल्या गळ्याचा शेप हा बदलत नाही. तर शिलाई देते वेळेस सावकाश द्या, जेणेकरून आपल्या कापडावर ह्या चुण्या येणार नाहीत. अशा पद्धतीने गळे पलटवल्यामुळे आपल्याला गळ्याला एक्स्ट्रा पट्टी लावायची गरज लागत नाही आणि आपला ड्रेससुद्धा खूप छान दिसतो. आता आपण एक्स्ट्रा फॅब्रिक कट करून घेऊयात. तर एक्स्ट्रा फॅब्रिक कट करते वेळेस आपल्याला 5 इंच इतपत एक्स्ट्रा फॅब्रिक ठेवायचं आहे. आता आपण संपूर्ण गळ्याला असे नॉच देऊन घेतो, म्हणजेच आपल्याला पलटवायला सोपं जाईल. आता आपण आपलं अस्तर आहे हे आतल्या साईडला पलटून घेतोय. ह्यावर आपल्याला एक दाबटीप देऊन घ्यायची आहे. दाबटीप देते वेळेस शिलाई 3 नंबरची घ्या, म्हणजे आपल्या गळ्याला फिनिशिंगसुद्धा खूप छान येते. तर इथे आपली दाबटीप देऊन झालेली आहे. आता आपण आपल्या अस्तरला मेन फॅब्रिक जोडून घेतोय. अस्तरला शिलाई देते वेळेस आपल्या कापडावर चुण्या येणार नाही ह्याची काळजी घ्या. तळव्याच्या सहाय्याने शिलाई देऊन घ्या. जर तुम्हाला जमत नसेल तर इथे तुम्ही टाचण्यांचा सुद्धा वापर करू शकता. तर अगदी व्यवस्थित अशी मी 5 इंच इतपत शिलाई घेऊन आपल्या अस्तरवर शिलाई देऊन घेते. इथं आपली शिलाई देऊन झालेली आहे. आता आपण आपला एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे ते कट करून घेतोय. तर आपला जो अस्तरचा पार्ट आहे त्यानुसारच इथं आपल्याला कट करून घ्यायचं आहे, कुठेही एक्स्ट्रा फॅब्रिक नाही ठेवायचं आहे. इथे आपण खूप सोप्या पद्धतीने आणि फिनिशिंगसोबत आपला मागील भाग तयार करून घेतलेला आहे. आता पुढील भागावर सुद्धा मी त्याच पद्धतीने आपल्या मेन फॅब्रिकच्या वरच्या साईडने अस्तरचा पार्ट ठेवून घेतलेला आहे. आपल्या गळ्याला 5 इंच इतपत शिलाई करून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्रा फॅब्रिक इथं कट करून मी नॉच देऊन घेतलेले आहेत. आता आपण हे अस्तर आहे हे आतल्या साईडला असं पलटवतोय,
तर इथं आपल्याला मेन फॅब्रिकवर दाबटीप नाही द्यायची आहे, तर इथं आपण जो आपला अस्तरचा भाग आहे त्यावर आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे. शिलाई ही लहान घ्या. ह्या पद्धतीने शिलाई दिल्यामुळे आपल्या गळ्याला फिनिशिंग खूप छान येते. तर इथं पहा मी व्यवस्थित अशी दाबटीप देऊन घेते. माझ्याकडून व्हिडिओ चालू करायचा राहिला होता म्हणून मी तुम्हाला इथंपासून शिलाई दाखवते. तर पहा इथं आपण अस्तरच्या भागावर टीप देऊन घेतल्यामुळे आपल्या गळ्याला किती छान फिनिशिंग आलेली आहे. आता अस्तरला मेन फॅब्रिक जोडून घेतोय. तर त्याच पद्धतीने इथं आपल्याला 1/2 इंच इतपत शिलाई घ्यायची आहे. तर इथं आपल्याला आतल्या साईडने शिलाई दिल्यामुळे आपल्याला अस्तर हे व्यवस्थित असं खेचून शिलाई करून घ्यायची आहे, म्हणजेच आपल्या कापडावर कुठे चुण्या येणार नाही ह्याची काळजी घ्या. इथं तुम्ही टाचण्यांचा सुद्धा वापर करू शकता. इथे आपण अस्तरला व्यवस्थित असं मेन फॅब्रिक जोडून घेतलेलं आहे. आता इथं आपल्याला एक्स्ट्रा फॅब्रिक आहे तो कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचे आहेत. तर टॉपचे दोन्ही पार्ट इथं मी घेतलेले आहेत. समोरील बाजू एकमेकावर ठेवून वरच्या साईडने आपल्याला 1/2 इंच इतपत शिलाई घ्यायची आहे. पहा मी कशा पद्धतीने शिलाई करते. तर इथं आता आपण एकच शिलाई देणार आहोत आणि दोन्ही साईडला शोल्डर लॉक करून घ्यायचे आहेत. एक्स्ट्राचे धागे कट करून घ्या. आता आपल्याला असं आतल्या साईडला पलटून घ्यायचं आहे. आता एकदा इतपत शिलाई घेऊन आपल्याला डबल शिलाई करून घ्यायची आहे. शोल्डर लॉक करायला विसरायचं नाही. दुसऱ्या साईडचे शोल्डरसुद्धा ह्याच पद्धतीने मी जोडून घेणार आहे. पहा इथं मी दोन्ही शोल्डर जोडून घेतलेले आहेत. आता आपण बाही जोडून घेऊयात. तर बाही जोडतेवेळी आपल्याला मध्यातून सुरुवात करायची आहे. तर बाहीचा मी सेंटर काढून घेतलेला आहे, तो बरोबर आपल्याला मध्यात ठेवून आपण बाही जोडायला सुरुवात करणार आहोत. तर पहा मध्यातून बाही जोडायला सुरुवात केल्यामुळे ती दोन्ही बाजूला अगदी व्यवस्थित पुरते. त्याचसोबत शिवल्यानंतर आपल्या बाहीला आकारसुद्धा अगदी परफेक्ट येतो. त्यानंतर एक बाजूची शिलाई झाली की पुन्हा आपल्याला मध्यातून दुसऱ्या साईडची शिलाई करायला सुरुवात करायची आहे. बाही कटिंग करते वेळेस नेहमी फॉर्म्युलानुसार कटिंग करावी, म्हणजेच ते आपल्याला शिवते वेळेस कुठेही कमी पडत नाही. आपल्या चॅनलवर मापानुसार अगदी परफेक्ट बाही कशी कटिंग करावी त्याचा व्हिडिओ आहे. तुम्ही एक व्हिडिओ पाहिलात तर तुम्हाला कोणत्याही मापाची बाही कटिंग करता येईल, तर तो व्हिडिओ नक्की पहा. इथं आपली बाही जोडून झालेली आहे. आता आपल्याला पुन्हा यावर डबल शिलाई करायची आहे. तर तुम्ही कोणत्याही प्रकारची बाही जोडत असाल तर डबल शिलाई करायला विसरायचं नाही, कारण बाही उसवण्याची शक्यता ही जास्ती असते. त्यामुळे डबल शिलाई करायला विसरायचं नाही. आणि हो, जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर इथं आपण डबल शिलाई करून दुसऱ्या साईडची बाहीसुद्धा आपण ह्याच पद्धतीने जोडून घेणार आहोत. तर इथं पहा शिलाई झाल्यानंतर आपली स्लीव अशी दिसते. आता आपण आपल्या टॉपला घेर जोडून घेऊयात. तर इथं पहा मी समोरची साईड घेतलेली आहे, ही आपली वरची साईड आहे. त्यावर इथं मी आपल्या साडीचा घेर घेतलेला आहे. इथं फक्त आपण साडीचा घेर घेतोय, नंतर अस्तर जोडणार आहोत. तर दोन्ही समोरील बाजू मी एकमेकावर ठेवून इथं आपण जे शिलाई मार्जिन घेतलं होतं ते सोडून पुढं आपल्याला अर्धा इंचाच्या अशा प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत. पहा अस्तर जोडण्याची ही सगळ्यात सोपी पद्धत आहे. व्हिडिओ स्किप न करता पाहाल तरच तुमच्या लक्षात येईल. इथं आता आपण अर्धा इंचाच्या संपूर्ण आपल्या पार्टला प्लेट्स टाकून घेणार आहोत. इथं व्यवस्थित पहा आपल्या टॉपच्या आणि घेरच्या दोन्ही समोरील बाजू ह्या एकमेकावर आहेत आणि आपण बाहेरील बाजूने इथं प्लेट्स टाकून घेतोय. व्यवस्थित पाहाल तरच तुमच्या लक्षात येईल. इथे प्लेट्स टाकतेवेळी त्या समान येतील ह्याची काळजी घ्या, नाहीतर मग ते दिसायला खूप खराब दिसतं. आपल्याला एका बाजूच्या पार्टसाठी साधारण 1.5 मीटर इतपत कापड लागणार आहे. तर इथं आपण 3 मीटर कापड घेतलं होतं, त्यातलं अर्ध मी समोरील भागाला वापरणार आहे, अर्ध मागील भागासाठी. तुमच्याजवळ इतकं कापड नसेल तर कमीत कमीत 1 मीटर तरी कापडाचा वापर करा, जेणेकरून आपल्या प्लेट्स ह्या छान दिसतील. इथं मी तुम्हाला एका बाजूची शिलाई दाखवणार आहे, म्हणजेच तुमचा खूप वेळ व्हिडिओ पाहण्यात जाणार नाही.
तर इथं पहा अगदी व्यवस्थित अशा आपण संपूर्ण आपल्या पार्टला प्लेट्स टाकून घेतलेल्या आहेत. आपलं 1.5 मीटर कापडमधील 4-5 इंच कापड राहिलेलं आहे. आपल्या प्लेट्स टाकून झाल्या. आता आपण अस्तर जोडणार आहोत. तर त्यासाठी इथं आपल्याला असं पलटून घ्यायचं आहे. तर इथं आपण टॉपचा पार्ट वरच्या साईडला घेतलेला आहे. आता टॉपच्या ज्या बाजूला आपण चुन्या टाकल्या होत्या त्याच्या वरच्या साईडने इथं आपण अस्तर जोडतोय. व्यवस्थित पाहाल तर लक्षात येईल. इथं तुमचं जेवढं अस्तर मोठं असेल त्यानुसार इथं प्लेट्स टाकून घ्या. तर इथं मी छोट्या छोट्या प्लेट्स टाकून घेते. तर व्यवस्थित असं आपल्याला अस्तर जोडून घ्यायचं आहे. म्हणजेच आपण ज्या खाली प्लेट्स टाकलेल्या आहेत त्यानुसारच इथं आपल्याला अस्तरवर शिलाई देऊन घ्यायची आहे. अशा पद्धतीने अस्तर जोडल्यामुळे आपण जी ही शिलाई देतो ती आतल्या साईडला आपली झाकून जाते आणि आपल्या वन पीसला फिनिशिंगसुद्धा खूप छान येते. तर इथं पहा आपलं अस्तर जोडून झालं. आता इथं मी तुम्हाला पलटून दाखवते. तर हे पलटल्यानंतर आपली शिलाई ही आतल्या साईडला जाते. इथे पहा आपल्या ड्रेसला फिनिशिंग किती छान आलेली आहे. आता आपण कमरेसाठी नॉट तयार करणार आहोत. तर त्यासाठी इथं मी साडीतलं कापड घेतलेलं आहे. त्याची रुंदी साधारण 4.5 इंच आहे. लांबी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता. इथं मी 18 इंच घेतलेली आहे. इथं पहा मी कशा पद्धतीने शिलाई देते. तर सुरुवातीला आपण आहे अशी बाजूने 1.5 इंच इतपत मार्जिन सोडून शिलाई करून घेतोय. त्यानंतर थोडं पुढं आल्यावर इथं आपल्याला अर्धा इंच इतपत कापड सोडून शिलाई करून घ्यायची आहे. आता ही आपण पलटून घेतोय. तर अशा पद्धतीने नॉट तयार केल्यामुळे ती खूप छान दिसते. तर पहा इथं तुम्ही काठीच्या सहाय्याने पलटून घेऊ शकता. तर व्यवस्थित अशी आपण इथं नॉट पलटून घेऊयात आणि दुसरी नॉटसुद्धा मी ह्याच पद्धतीने तयार करून घेणार आहे. आता आपण ड्रेसची मार्जिन शिलाई करून घेतोय. तर इथं पहा आपण आतल्या साईडने शोल्डर एकमेकावर ठेवून बाजूने आपल्याला इथं एकदा इतपत शिलाई घ्यायची आहे. शिलाई लॉक करून आपल्याला व्यवस्थित अशी बाजूने शिलाई देऊन घ्यायची आहे. इथे आपल्याला दोन्ही पार्ट एकमेकावर व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहेत. आता जिकडे आपण कमरेचा भाग जोडलेला आहे तिथं आपल्याला नॉट आतल्या साईडला अशा पद्धतीने ठेवून तिथं आपल्याला डबल शिलाई करून घ्यायची आहे. पुन्हा इथं आपण खालच्या साईडच्या घेरसाठी इथं साधारण अर्धा इंच इतपत शिलाई घेतोय. तर आपल्या घेरची शिलाई करते वेळेस आपले 4ही पार्ट व्यवस्थित आहेत का ते नक्की पहा. एका बाजूची शिलाई झाल्यानंतर सेम आपल्याला ह्याच पद्धतीने दुसरी साईडसुद्धा जोडून घ्यायची आहे. त्यानंतर हा फ्रॉक तुम्हाला तुमच्या मापानुसार फिटिंग करून घ्यायचा आहे. तर इथं अगदी सोप्या पद्धतीने आपल्या संपूर्ण फ्रॉकची शिलाई झालेली आहे. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.